नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनलाईन अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत, जेव्हाही परीक्षेला सुरुवात करतात तर त्यांच्यामध्ये पहिला जो प्रश्न येतो की मी सर भाषा कोणती निवडावी आणि कोणत्या भाषेमध्ये मी पेपर द्यावा. आता हा प्रश्न तुम्हापैकी सगळ्यांनाच पडत असेल, म्हणजे नवीन विद्यार्थ्यांनाही पडतो आणि जे विद्यार्थी 1-2 वर्ष झालेले आहेत त्यांना देखील पडतं. कारण त्यांना कुठेतरी वाटत राहतं की मी भाषा ही निवडली तर याचंच उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे की नेमकी परीक्षेची भाषा तुमची मराठी असली पाहिजे की इंग्रजी असली पाहिजे, याच विषयावर आपण सखोल चर्चा करणार आहे. आणि जे विविध माध्यमातील विद्यार्थी आहेत त्यांनी कोणती भाषा निवडावी एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करताना हे देखील मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, यामध्ये सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की भाषा निवडताना, म्हणजे जर मला भाषा इंग्रजी निवडायची आहे किंवा मराठी निवडायची आहे आणि पेपर जर मला मराठी किंवा इंग्रजीपैकी कोणत्या भाषेत द्यायचं आहे हे डिसाईड करण्यापूर्वी काही निकष असतात, काही रिक्वायरमेंट्स असतात. ते रिक्वायरमेंट जर तुमचे फुलफिल होत असेल तर तुम्ही त्या भाषेमध्ये अभ्यास सुरू करा आणि त्या भाषेमध्ये पेपर द्या. पण जर ते तुमचे रिक्वायरमेंट, जे निकष तुमचे जर फुलफिल होत नसतील तर तुम्ही जी भाषा आहे मग ती तुमची भाषा दुसरी तुम्ही निवडायला हवी, याचा अर्थ तो होतो. म्हणून निकष जे आहेत, तर पहिला निकष जो आहे त्याला आपण म्हणतो, म्हणजे पहिली जी रिक्वायरमेंट आहे ती काय असते, तर पहिले बघा की तुमची स्कूलिंग, म्हणजे तुमचं जे प्राथमिक एज्युकेशन आहे हे कशात झालेलं आहे. आता बघा, प्राथमिक एज्युकेशन जनरली दोन प्रकारचं. स्कूलिंग म्हणजे मी इथे 1ली ते 10वी म्हणतोय. स्कूलिंग म्हणजे 1ली ते 10वी, आणि याच्यानंतर खाली काय येतं तर 11वी 12वी आणि मग आपलं उच्च एज्युकेशन, हायर एज्युकेशन. आता तुमच्यापैकी बरेचसे जे विद्यार्थी आहेत जे एमपीएससीचा विचार करत आहे अभ्यास करायचा, त्यांच्या बरेचशे विद्यार्थ्यांचं जे प्राथमिक एज्युकेशन असतं 1ली ते 10वी हे मराठी माध्यमातून असतं. आणि हे विद्यार्थी जेव्हा मग 11वी 12वीत जातात किंवा मग ग्रॅज्युएशन मध्ये जातात तेव्हा हे इंग्रजी माध्यम निवडतात. म्हणजे 1ली ते 10वी मध्ये मराठी असतं आणि नंतर हायर एज्युकेशन जे होतं ते इंग्रजी माध्यमातून होतं. आता याच्यामध्ये बघा, स्कूलिंग मध्येही दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. एक विद्यार्थी असतो की ज्याचं माध्यम इंग्रजी असते आणि दुसरा विद्यार्थी असतो की ज्याचं माध्यम मराठी असतं. बरोबर आहे. आता बघा, मराठी ज्यांचं माध्यम असेल, आता मराठीतही दोन प्रकार पडतात. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की मराठीमध्ये काही विद्यार्थी असं असतात की जे 11वी 12वी सुद्धा मराठीत करतात आणि त्यानंतर हायर एज्युकेशन जे आहे म्हणजे उच्च शिक्षण, ठीक आहे, उदाहरणार्थ ज्याला आपण ग्रॅज्युएशन म्हणतो, ठीक आहे, हे सुद्धा ते मराठीत करतात. तर हा पूर्ण जो आहे हा पूर्ण मराठी असलेला विद्यार्थ्यांचा वर्ग, की जे मराठी त्यांचं स्कूलिंग सुद्धा, म्हणजे प्राथमिक एज्युकेशन देखील मराठीत होतं, ज्यांचं 11वी 12वी देखील मराठीत होतं आणि हायर एज्युकेशन देखील ज्यांचं मराठीत होतं, असे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या कॅटेगरीत मोडतात. आणि दुसरे असे विद्यार्थी असतात की जे विद्यार्थी 1ली ते 10वी म्हणजे प्राथमिक एज्युकेशन मराठीत असतं पण 11वी 12वी यांचं इंग्लिशमध्ये होतं, ठीक आहे, आणि यांचं जे हायर एज्युकेशन आहे हे देखील विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशमध्ये होतं. ठीक आहे. आता या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम थोडा जास्त असतो. यांचं असं असतं की सर आम्ही जे प्राथमिक एज्युकेशन आहे ते आम्ही मराठीतनं केलेलं आहे आणि आपण जे सोशल सायन्स सब्जेक्ट आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, ठीक आहे, सिव्हिक्स, हे जे सब्जेक्ट आहे याचा अभ्यास आपण मेनली 10वी पर्यंत करतो आणि हे सब्जेक्ट आपले जर मराठीत आपण अभ्यासलेले असतात तर जेव्हा आपण 11वी 12वी आणि आपलं जे ग्रॅज्युएशन आहे, कोणाचं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग असू शकतं, डॉक्टर असू शकतं, पण मेनली काय आहे की जे सब्जेक्ट आपल्याला या परीक्षेमध्ये आहे, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, हे प्रामुख्याने आपण कशात अभ्यास केलेला असतो, मराठीत अभ्यास केलेला असल्यामुळे जास्त करून विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला मराठी सोयीस्कर जाईल म्हणून ते काय निवडतात, मराठी निवडतात. आणि अगदी बरोबर आहे. जर तुमचं प्राथमिक एज्युकेशन मराठीत झालेलं आहे, म्हणजे तुमचं सोशल सायन्स, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे जे विषय आहेत हे तुम्ही मराठीत अभ्यासलेले असतील तर ऑब्व्हियस आहे की तुम्हाला आपली मातृभाषा असल्यामुळे तुम्ही त्याच्यासोबत इझिली कनेक्ट होऊ शकता, तुम्हाला ते कन्सेप्ट इझिली कळू शकतात. ठीक आहे, म्हणून हा एक फॅक्टर लक्षात ठेवा. ही दुसरी कॅटेगरी म्हणजे कोणती, की ज्यांचं अख्खं एज्युकेशन मराठीत झालेलं आहे, म्हणजे पहिलीपासून तर हायर एज्युकेशनचा पूर्ण प्रवास त्यांचा जर मराठीत झाला असेल तर अशा विद्यार्थ्यांकडे दुसरा कोणताच पर्याय राहत नाही आणि त्यांनी काय तर मराठी भाषाच निवडावी. ठीक आहे, कारण मराठी भाषेमध्ये साहित्य, रिसोर्सेस इझिली अवेलेबल आहेत, मार्गदर्शन तुम्हाला इझिली अवेलेबल मिळतं एमपीएससी परीक्षे संदर्भातलं, आणि सगळ्या गोष्टी, टेस्ट सिरीज वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं प्राथमिक एज्युकेशन मराठीत झालेलं आहे, ज्यांचं 11वी 12वी मराठीत झालेलं आहे आणि ज्यांचं हायर एज्युकेशन मराठीत झालं आहे, अशा विद्यार्थ्यांनी मराठीशिवाय दुसरा कोणतीही भाषा निवडू नये, दुसरी भाषा म्हणजे इंग्रजी निवडू नये. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की ज्यांनी 1ली ते 10वी म्हणजे प्राथमिक एज्युकेशन मराठीत झालं आहे आणि 11वी 12वी इंग्रजी आणि ग्रॅज्युएशन इंग्रजीत केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी पहिले स्वतःला एक प्रश्न विचारावा की माझ्यासाठी मला मराठीतून इझिली समजेल की इंग्रजीमधून इझिली समजेल. जर
एकदा सिलेबस वाचा. बघा कन्फ्युजन असणारच आहे. या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन याच्यासाठी होतं कारण यांचं उच्च शिक्षण इंग्रजीमध्ये असतं आणि प्राथमिक एज्युकेशन मराठीतलं असतं. तर सिम्पली काय करायचं, सिम्पली सिलेबस काढायचा, सिलेबस पूर्ण वाचून काढायचा, वाचल्यानंतर एखादं पुस्तक घ्यायचं. ठीक आहे, एखादी बालभारतीची पुस्तक किंवा जे आपल्या एनसीईआरटीचं पुस्तक, बालभारतीचं घेतलं तर अतिउत्तम, कारण बालभारतीचं पुस्तक तुम्हाला इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातून असतं. आणि इतिहास घ्या, इतिहास घ्या. इतिहासाचं एक पुस्तक तुम्ही मराठीत वाचून बघा, एक पुस्तक तुम्ही इंग्रजीत वाचून बघा. पूर्ण पुस्तक वाचायची आवश्यकता नाही, पहिले 2-3 चॅप्टर जरी वाचले तरी पुरे. आणि तुम्हाला ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल आहे ती भाषा इथे निवडावी. जर तुम्हाला वाटत असेल की नाही सर मी लहानपणी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे मराठीतून वाचलं होतं आणि मला मराठीतून कनेक्ट व्हायला खूप सोपं जातं आणि मला लवकरात ते कन्सेप्ट जर कळत असतील तर मी म्हणेल कोणालाही विचारू नका आणि निर्णय घ्या की मराठीत मला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं डिसाईड करा. आणि जर तुम्हाला इंग्रजी जर सोपी जात असेल, तुम्हाला वाटत असेल की नाही मी इंग्रजीमध्ये खूप सोप्या पद्धतीनं मी स्वतःला एक्सप्रेस करू शकतो, माझ्याकडे शब्दसंग्रह आहे, व्होकॅब्युलरी आहे इंग्रजीमध्ये आणि मला जे काही मी हिस्ट्री वाचलंय ते मला बऱ्यापैकी समजत आहे इंग्रजीमध्ये, तर अतिउत्तम, इंग्रजी निवडा. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जास्त रिसर्च करू नका. तर पहिला क्रायटेरिया लक्षात ठेवा, स्कूलिंगच्या आधारावर हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. फक्त स्कूलिंगच्या नाही पण या आधारावर तुम्ही अशा पद्धतीनं निर्णय घेऊ शकता. मग दुसरं, ज्या विद्यार्थ्यांचं इंग्रजीत एज्युकेशन झालेलं आहे, म्हणजे प्राथमिक एज्युकेशन 1ली ते 10वी पूर्ण इंग्रजीत झालं, तर याचेही 2 प्रकार पडतात. 2 प्रकार कसे, एक असतात सेमी इंग्लिशवाले आणि दुसरे असतात संपूर्णपणे इंग्लिशवाले, म्हणजे ज्यांचं सोशल सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स सगळं इंग्लिशमध्ये असतात. असे हे लोक असतात. मग यांनी काय निवडायचं, यांनी ते इंग्रजीच निवडायचं आहे, कारण यांचं स्कूलिंग जे आहे ते इंग्लिशमध्ये झालंय, संपूर्णपणे इंग्लिश, 11वी 12वी इंग्लिश आणि ग्रॅज्युएशन इंग्लिश, म्हणून त्या विद्यार्थ्यांनी इंग्लिशच निवडावं, दुसरा पर्याय निवडू नये. आणि ज्या विद्यार्थ्यांचं 1ली ते 10वी इंग्लिशमध्ये झालंय पण कसं इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश असणारे जास्त करून विद्यार्थी आहेत. ठीक आहे, आता सेमी इंग्लिश म्हणजे काय की ज्यांचं 1ली ते 10वी इंग्लिश तर होतं पण जे सायन्सचे विषय होते, सायन्स, मॅथमॅटिक्स हे त्यांच्या इंग्लिशमध्ये होते, पण सोशल सायन्स जे आहे, सोशल सायन्स म्हणजे काय तर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे जे विषय होते हे त्यांच्या मराठीत होते, अशा विद्यार्थ्यांना म्हणतात सेमी इंग्लिशवाले. आणि अगेन या विद्यार्थ्यांना देखील तोच प्रश्न पडतो, कारण हे सेमी इंग्लिशवाले नंतर 11वी 12वी कशात करतात, इंग्रजीमध्ये करतात आणि ग्रॅज्युएशन सुद्धा कशात करतात, इंग्रजीमध्ये करतात. म्हणजे यांचा प्रश्न हा असतो की जो प्रश्न या विद्यार्थ्यांना पडतो तोच प्रश्न या सेमी इंग्लिशवाल्यांना देखील पडतो, कारण त्यांचं देखील जे प्राथमिक एज्युकेशन आहे त्या प्राथमिक एज्युकेशनमध्ये जे सोशल सायन्सचे सब्जेक्ट असतात, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे मराठीतच झालेले असतात. अगेन याही विद्यार्थ्यांनी काय क्रम वापरायचा आहे की अगेन एखादी पुस्तक घ्या बालभारतीची 7वी 8वीची, त्यामधला एक किंवा 2 चॅप्टर वाचून बघा इतिहासाचे, मराठीत वाचा आणि इंग्रजीमध्ये वाचा. ज्या भाषेमध्ये सोप्यात सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजत असेल, ग्रास्पिंग पॉवर चांगला आहे आणि जास्त ताण येत नसेल अशी भाषा मग तुम्ही निवडू शकता. म्हणजे हे स्कूलिंगच्या आधारावर मी तुम्हाला सांगतोय. पण काही विद्यार्थ्यांचं असं असतं की ज्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे जर इंग्रजीमध्ये झालं असेल तर त्यांना जास्त करून साहजिक आहे वाटणं की मी पूर्ण माझा अभ्यास इंग्लिशमध्ये आतापर्यंत झालेला आहे, 4 वर्षापासून मी मराठीला हात नाही लावला, असे विद्यार्थी असतात. तर ते विद्यार्थी जास्त करून इंग्लिश निवडू शकतात. म्हणजे इट डिपेंड्स ऑन देट. पण असं काही कंपल्सरी नाही आहे की तुम्ही मराठी किंवा इंग्रजी, म्हणजे तुमचं एज्युकेशन मराठीत झालं म्हणून तुम्ही मराठीच निवडली पाहिजे, तुमचं एज्युकेशन इंग्लिशमध्ये झालं म्हणून इंग्लिशच निवडले पाहिजे, असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. आणि दुसरं एक जे अफवा मार्केटमध्ये असते ती म्हणजे की नाही इंग्रजीमध्ये लिहिलं तर खूप चांगले मार्क पडतात, मराठीमध्ये लिहिलं तर मार्क पडणार नाही. अशा प्रकारचं काही होत नाही. आयोग निष्पक्षपणे तुमचा काय करतो, पेपर चेक करतो, त्याच्यात कोणत्याही प्रकारची पार्शियलिटी राहत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणून हे लक्षात ठेवा की नाही इंग्रजीत केलं म्हणजे चांगले मार्क पडतील, मराठीत केलं म्हणजे कमी मार्क पडतील, अशा प्रकारचं काहीही होत नाही. म्हणून कोणतीही भाषा निवडा तरी तुम्हाला, जर तुम्ही पेपर योग्य पद्धतीने सोडवला असेल तर तुम्हाला मार्क मिळणारच आहे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता हे झालं पहिला क्रायटेरिया काय, स्कूलिंगचा. आता स्कूलिंगचा क्रायटेरिया जर तुम्हाला समजला असेल, म्हणजे आता ठीक आहे आपलं एज्युकेशन कशात झालंय त्याच्या आधारावर आपण निवडू शकतो की कोणत्या भाषेत अभ्यास करायचा आहे. आता दुसरा जो क्रायटेरिया असतो तो असतो विद्यार्थी मित्रांनो रिसोर्सेसचा. ठीक आहे, फार महत्वपूर्ण क्रायटेरिया आहे. का बरं, कारण उदाहरणार्थ मी ठरवलं की मला इंग्रजी भाषेत अभ्यास करायचा आहे, पण इंग्रजी भाषेतले पुस्तकच जर मला मिळत नसतील तर मग अभ्यास कशातनं करायचा, सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित राहतो. म्हणून लक्षात ठेवा, ज्याही भाषेत तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहात तर त्या भाषेतले रिसोर्सेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत की नाही. रिसोर्सेस म्हणजे काय, पुस्तका, नोट्स, टेस्ट सिरीज, या सगळ्या बाबी तुम्ही तपासा. कारण लक्षात ठेवा पुस्तका असणं आवश्यक आहे. आपल्याला पुस्तका म्हणजे काय, ज्याच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करणार आहे. ठीक आहे, मग हे चेक करा की रिसोर्सेस मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. तर मार्केटमध्ये बुक्स आहेत का,
ठीक आहे. आणि बुक्स कशा अशा इकडल्या तिकडल्या नाही, तर प्रॉपर जे लेखक आहे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहेत का, ठीक आहे, ज्या स्टँडर्डाइज आपण पुस्तक म्हणतो त्या. दुसरं म्हणजे पुस्तका झाल्या, तर तुम्हाला मार्गदर्शन करायला मेंटर किंवा क्लास अवेलेबल आहे का हे देखील तपासा. कारण मी स्पष्टपणे सांगतोय, तुम्हाला क्लास नव्हे तर ऍटलिस्ट मेंटर लागणारच आहे, मार्गदर्शक तुम्हाला हवाय, हे लक्षात ठेवा. कारण ही परीक्षा कशी आहे, लांब पल्ल्यांची परीक्षा आहे आणि अशा परीक्षांमध्ये योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आवश्यक असतं. म्हणून क्लास किंवा मेंटर अवेलेबल आहे का, त्या माध्यमातून तुम्हाला गाईड करणारा, हे देखील बघा. ठीक आहे. तिसरं, त्या स्पेसिफिक माध्यमातून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्यावर टेस्ट सिरीज तुम्हाला मिळेल का, म्हणजे त्या माध्यमातून इंग्रजीतनं जर करत असाल तर इंग्रजीतनं एमपीएससी टेस्ट राज्यसेवेची टेस्ट सिरीज आहे का, कंबाईनची टेस्ट सिरीज आहे का, गट क ची टेस्ट सिरीज आहे का, हे देखील तपासा. कारण टेस्ट सिरीज का बरं महत्वाचं आहे, मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. अभ्यासापेक्षा महत्वाचं काय आहे, अप्लिकेशन ऑफ नॉलेज. अभ्यास कमी झाला चालेल, पण जो काही अभ्यास झालेला आहे त्याच्या आधारावर माझे प्रश्न सुटत आहेत की नाही सुटत आहेत हे मला कुठून कळतं, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून कळतं. म्हणून टेस्ट सिरीज आहे की नाही त्या भाषेमध्ये हे तपासा. याला आपण रिसोर्सेस म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे रिसोर्सेस म्हणजे फक्त पुस्तका नव्हे, पुस्तकांसोबत क्लास किंवा मेंटर अवेलेबल आहे का तुम्हाला मार्गदर्शन करायला त्या भाषेमध्ये, आणि त्याच्यावर टेस्ट सिरीज अवेलेबल आहे का, त्या स्पेसिफिक ज्याही परीक्षेला तुम्ही टार्गेट करत असाल एमपीएससीच्या, त्याची टेस्ट सिरीज मार्केटमध्ये असेल. या 3 क्रायटेरिया जर फुलफिल होत असेल तर तुम्ही ती भाषा कोणताही दुसरा तिसरा विचार न करता निवडा. कळलं? तर रिसोर्सेस फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिलं, स्कूलिंग तुमचं कशात झालेलं आहे, स्कूलिंग पासून तुमचं हायर एज्युकेशन कशात झालेलं आहे हे पहिले बघा. त्यानंतर दुसरं म्हणजे रिसोर्सेस मार्केटमध्ये आहे की नाही आहे हे तपासा. म्हणजे रिसोर्सेस मध्ये पुस्तक आहेत का, त्या भाषेमध्ये क्लास आणि मेंटर त्या भाषेमध्ये मार्गदर्शन करायला आहे का, टेस्ट सिरीज आहे का, हे दुसरं एक तपासा. ठीक आहे. आता हा दुसरा निकष तुमचा पूर्ण झाला असेल तर तिसरा म्हणजे काय, आता तुम्हाला भाषा निवडायची. भाषा निवडायची म्हणजे काय, तर जी काही भाषा असेल तुमची, इंग्रजी असेल किंवा मराठी असू द्या, पण तुमच्याकडे काय असलं पाहिजे, व्होकॅब्युलरी असली पाहिजे, ज्याला आपण व्होकॅब म्हणतो. म्हणजे शब्दसंग्रह असला पाहिजे. बरोबर आहे. आणि शब्दसंग्रह असला तरच तुम्ही उत्तर लिहू शकता. उदाहरणार्थ एमपीएससी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये जर तुम्हाला उत्तर लिहायचं असेल तर तुमच्याकडे शब्दसंग्रह असला पाहिजे. मग काय, जर तुम्ही इंग्रजीत करत असाल तर मग तुम्हाला इंग्रजीत शब्दसंग्रह जमवावा लागणार आहे. कारण असे टर्मिनॉलॉजीज येतात की ज्याचे अर्थ तुम्हाला कळणारच असतील, तर मग ते आपल्याला जिथे कुठे भाषणात येत असेल तिथे तुम्हाला अर्थ लिहून ठेवावा लागणार आहे, की जेणेकरून तुमच्याकडे ज्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करत आहे त्याचा शब्दसंग्रह असला पाहिजे. मग हा शब्दसंग्रह तुमचा मराठीत असेल तर मराठीचा शब्दसंग्रह तुमचा चांगला असला पाहिजे, इंग्रजीत असेल तर इंग्रजीचा शब्दसंग्रह तुम्हाला तिथं बनवायचा आहे. कळलं का? आता बघा, काही काही विद्यार्थी असे असतात जे त्यांचं लहानपणापासून एज्युकेशन ग्रॅज्युएशन पर्यंत अख्खं मराठीत झालेलं राहतं, पण अशाही विद्यार्थ्यांना कधी कधी व्होकॅब्युलरीचा प्रॉब्लेम येतो. कारण जेव्हा ते पेपर वाचतात किंवा जेव्हा ते पुस्तकं वाचतात त्याच्यात नवीन नवीन शब्द येतात. हे स्वाभाविक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लहानपणापासून ग्रॅज्युएशन पर्यंतचा अभ्यास इंग्रजीमध्ये केलाय त्याला सुद्धा जेव्हा तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला लागतो तेव्हा त्याला सुद्धा प्रॉब्लेम जातो. कारण कसं आहे, ते शब्द जे असतात ते शब्द तुम्ही जीवनामध्ये पहिल्यांदा वाचता, ठीक आहे, किंवा पहिल्यांदा तुमच्या वाचनात येतात. मग असे जे शब्द आहेत, या शब्दांचं तुम्हाला काय करायचं, त्याचा अर्थ काढून ठेवायचा, एक लिस्ट बनवायची, 100 शब्द वगैरे निघतात आणि त्या 100 शब्दाचे 100 अर्थ तिथे लिहून ठेवायचे. आणि मग तुम्हाला जाणवेल की ते 100 शब्द जे आहेत तेच परत परत रिपीट येत आहेत. आणि हे मराठीच्या बाबतीत करा, जे मराठीतून करत असेल, जे इंग्रजीतून करत असेल ते इंग्रजीच्या बाबतीत करा. कळलं का? तुम्हाला अशा पद्धतीनं तिसरा जो निकष आहे म्हणजे व्होकॅब्युलरी तुम्हाला डेव्हलप करायची आहे. कळलं का? ठीक आहे. आणि यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला ज्याही भाषेत तुम्ही अभ्यास करणार आहात तुम्हाला त्या भाषेचं नॉलेज अप्लाय करता आलं पाहिजे, ज्याला आपण अप्लिकेशन म्हणतो. उदाहरणार्थ आता एमपीएससी राज्यसेवेचा जर आपण उल्लेख केला तर तुम्हाला उत्तर लिहायचे असतात मुख्य परीक्षेत. आता जेव्हा तुम्हाला उत्तर लिहायचे तुमच्याकडे शब्दसंग्रह असला पाहिजे, मग उत्तर तुम्हाला त्या शब्दामध्ये मांडता आलं पाहिजे, याला म्हणतात अप्लिकेशन. ठीक आहे, याला म्हणतात अप्लिकेशन. आणि लक्षात ठेवा, राज्यसेवेचा पेपर असू द्या किंवा कंबाईनचा पेपर असू द्या किंवा गटकचा पेपर असू द्या, हे सगळे पेपर बायलिंग्वल असतात, म्हणजे दोन्ही भाषेत अवेलेबल असतात, मराठी किंवा इंग्रजी. आता राज्यसेवेचा जो पॅटर्न आलेला आहे नवीन, यामध्ये तुम्ही इंग्रजीत जरी प्रिपेअर करत असाल तरी चालतं किंवा मराठीत करत असाल तरी चालतं, कारण दोघांचाही कंटेंट मार्केटमध्ये बऱ्या प्रमाणात आलेला आहे. ठीक आहे. फक्त चालू घडामोडी संदर्भात म्हणजे करंट अफेअरचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर याचं अजून देखील असं स्टँडर्ड मॅगझिन इंग्रजीमध्ये नाही आलाय. म्हणजे जर तुम्ही इंग्रजीमधून जर राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम कुठे जाईल, करंट अफेअरच्या मासिकामध्ये. न्यूजपेपर इंडियन एक्सप्रेस वाचू शकता पण मासिकामध्ये, मग तिथे तुम्ही इंग्रजीत जरी करत असाल तरी तुम्हाला जे मराठीतलं मासिक आहे, कोणतंही मासिक जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही वाचू शकता. म्हणजे फक्त प्रॉब्लेम कुठे येतोय,
करंट अफेअरच्या मॅगझिनमध्ये. हे लक्षात ठेवा. हे कशासाठी सांगतोय? राज्यसेवेसाठी. सेम गोष्ट कंबाईन आणि गटकला देखील लागू पडते. पण कंबाईन आणि गटकचा जास्तीत जास्त रिसोर्सेस, जास्तीत जास्त टेस्ट सिरीज मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे ते मराठी माध्यमातून आहे. आता काही काही क्लासेस किंवा काही काही मेंटर इंग्रजीतूनही प्रोव्हाइड करतात, पण त्यांची शहानिशा करा की खरंच जो काही मेंटर मला मिळालेला आहे तो इंग्रजीतनं म्हणतोय, पण सगळ्या गोष्टी तुम्हाला देऊ शकतो का हे सगळं तपासून बघा, त्याची क्रेडिबिलिटी बघा आणि नंतर तुम्ही जॉईन करा. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थी मित्रांनो काय करायचा आहे? आपल्याला विचार करायचा आहे माध्यम निवडण्याच्या आधी. ठीक आहे. आणि मी परत सांगतोय की माध्यमाच्या आधारावर एकाचं सिलेक्शन जास्त होतं आणि कमी होतं असं काहीच राहत नाही. म्हणजे मी इंग्रजी निवडलं म्हणजे माझं सिलेक्शन होणार, मराठी निवडलं म्हणजे होणार नाही, असं काहीही राहत नाही. ठीक आहे. तुम्हाला आणि चौथा एक अप्लिकेशन तर लक्षात ठेवा. अप्लिकेशन नंतर चौथा एक अजून जो निकष आहे जो तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे तो म्हणजे तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये समजत आहे हे लक्षात ठेवा. समजणं फार महत्वाचं आहे. अंडरस्टँडिंग इज द की. जर तुम्हाला असं असेल, कधी कधी होतं, आता आमच्याकडे आमच्या बॅचमध्ये काही काही विद्यार्थी डॉक्टर आहेत, काही काही विद्यार्थी इंजिनियर आहेत, पण ते आम्हाला सरळ फोन करतात आणि म्हणतात सर मला मराठीतूनच करायचं. का बरं? कारण मला मराठी माझी मातृभाषा आणि मला इझिली समजतं सर. आता बघा असे विद्यार्थी आहेत की जे ज्यांनी डॉक्टरकीचा अभ्यास पूर्ण इंग्रजीमध्ये केलेला आहे, पण ते विद्यार्थी जेव्हा येतात ते म्हणतात की नाही मला मराठीत सोप्या पद्धतीनं समजतं सर, कारण मराठी आपली मातृभाषा. जेव्हा तुमची मातृभाषा असेल तर तुम्हाला मातृभाषेतून पहिल्या वाचनात तुम्हाला त्या गोष्टी कळून देतात. पण तीच जर कन्सेप्ट इंग्लिशमध्ये असेल तर इंग्लिशमध्ये कुठेतरी आपल्याला थोडं डोकं लावावं लागतं. कारण इंग्लिशचं जेव्हा आपण गोष्टी वाचतो किंवा अभ्यास करतो तर आपल्या डोक्यामध्ये काय होतं ना की पहिले ट्रान्सलेशन होतं. म्हणजे डोकं जास्त काम करतं की इंग्लिशला पहिले तो मराठी ट्रान्सलेट करेल आणि मग त्या गोष्टी आपल्या प्रोसेसहून आपल्याला समजतात. पण जर तुम्ही मराठीतून वाचन करत असाल तर तुम्हाला हे ट्रान्सलेशनची प्रक्रिया तुमच्या डोक्यात होत नाही आणि सरळ तो कॉन्सेप्ट तुम्हाला समजून जातो. हा फायदा आहे मातृभाषेत अभ्यास करण्याचा. आणि हे मी म्हणतोय म्हणून नाही, न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे प्राथमिक एज्युकेशन आहे ते प्रामुख्यानं कशात व्हायला पाहिजे? त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मदर टंग मध्ये व्हायला पाहिजे, म्हणजे मातृभाषेत व्हायला पाहिजे. तर हे जे महत्वपूर्ण निकष आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे मी इथे सांगितलेले आहे यावर तुम्ही विचार करायला हवा ही भाषा निवडण्याच्या पूर्वी. ठीक आहे. म्हणजे इंग्रजीत अभ्यास करायचा की मराठीत अभ्यास करायचा हे सगळ्या निकषांवर लक्षात ठेवा. पहिले आपली स्कूलिंग बघा की तुमचं जे प्राथमिक एज्युकेशन आहे 11वी 12वी हायर एज्युकेशन हे कोणत्या भाषेत झालेलं आहे त्या आधारावर. दुसरं, रिसोर्सेस मार्केटमध्ये आहे की नाहीये. म्हणजे तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल एमपीएससीचा तुमच्याकडे पुस्तकं असल्या पाहिजे आणि पुस्तकं जर स्टँडर्डाइज मटेरियल असेल तर तुम्ही अभ्यास करू शकता, नोट्स असतील तर तुम्ही अभ्यास करू शकता. हे त्यासोबतच मार्केटमध्ये टेस्ट सिरीज आहे का हे देखील बघा आणि क्लास किंवा मेंटर त्या भाषेमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करायसाठी अवेलेबल आहे का हे देखील तपासा. हे सगळे जे निकष आहेत हे जर तुमचे पूर्ण फुलफिल होत असेल तर मग तुम्ही ज्या भाषेला तुम्ही निवडलेला आहे ती भाषेत तुम्ही अभ्यास करू शकता. जसं मी म्हटलं की एमपीएससी राज्यसेवा तुम्ही मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत करू शकता, कारण दोन्ही भाषेमध्ये मटेरियल अवेलेबल आहे. फक्त करंट अफेअर तुम्हाला मराठीतच अवेलेबल हे लक्षात ठेवा. म्हणजे करंट अफेअरची मासिक. ठीक आहे. आणि कंबाईन आणि गट कसा अभ्यास करत असाल तर मुख्यत्वे मेजर रिसोर्सेस मार्केटमध्ये मराठीतले आहे, पण आता काही काही रिसोर्सेस इंग्रजीमध्ये येत आहेत. पण जर तुम्ही मराठी सोबत कम्फर्टेबल असाल तर माझं म्हणणं आहे की मराठीतच करा, बेटर आहे. कळलं का? तर अशा पद्धतीनं आपल्याला विचार करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या सेशनमध्ये सांगितल्या आहे यावर विचार करा आणि त्याच्या आधारावर तुम्ही कोणत्या भाषेमध्ये पेपर दिला पाहिजे हे अभ्यास करा. आता काही काही विद्यार्थी काय करतात की अभ्यास मराठीत करतात आणि पेपर इंग्रजीमध्ये सोडवतात. अजिबात करू नका. अभ्यास जर मराठीत करत असाल तर तुमच्याकडे मराठीचे शब्द असणार आहे ना, आणि मराठीचे शब्द जर तुमच्याकडे आहेत तर तुमची व्होकॅब्युलरी जी आहे, शब्दसंग्रह आहे, तो मराठीतला डेव्हलप झालेला आहे. आणि मग जर तुम्ही इंग्रजीमध्ये पेपर द्यायचा प्रयत्न कराल तर इंग्रजीतले शब्द परत तुम्हाला वेगळ्या पद्धतीने डबल अभ्यास करावा लागणार आहे. तर अशा चुका करू नका. मराठीत अभ्यास करत असाल तर मराठीतच पेपर द्या, इंग्रजीत करत असाल तर इंग्रजीतच पेपर द्या. पण असं क्रॉस कनेक्शन करू नका की नाही मराठीत अभ्यास आणि इंग्रजीत पेपर किंवा इंग्रजीत अभ्यास आणि मराठीत पेपर. असं कदापिही करू नका, कारण हा मोठा ब्लंडर राहू शकतो. म्हणजे आपण पूर्ण वर्षभर मेहनत मराठीत करू आणि पेपर द्यायला आपण इंग्रजीत जाऊ आणि शब्द नाही सुचले तर गेला पेपर. असंच होतं. ठीक आहे. म्हणून अशा गोष्टी करू नका. बघा काही काही जे सब्जेक्ट आहे, उदाहरणार्थ विज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही मराठीचे काही काही शब्द खूप क्लिष्ट आहे, खूप कॉम्प्लेक्स आहे. मग असे जेव्हा प्रश्न येतात तर त्या प्रश्नाचं भाषांतर तुम्हाला इंग्रजीमध्ये दिलेलं असतं. मग तेव्हा तुम्ही इंग्रजीचे जे शब्द आहेत ते तुम्ही बघू शकता. अभ्यास करताना देखील मग तुम्ही सायन्स सारख्या विषयाचा अभ्यास करताना थोडं बायलिंग्वल तिथं तुमच्या नोट्समध्ये असणारच आहे. मग त्याचा एक उपयोग तुम्ही करू शकता. पण अगेन मुख्यत्वे जर तुम्ही इंग्रजी निवडत असाल तर इंग्रजीत अभ्यास करा आणि पेपर देखील इंग्रजीत द्या. मराठीत करत असाल तर मराठीत अभ्यास करा आणि मराठीच्या आधारावरच पेपर द्या. क्रॉस कनेक्शन करू नका. क्रॉस कनेक्शन केलं तर शॉर्ट सर्किट होईल, शॉर्ट सर्किट झालं तर पेपर गेला. कळलं का तुम्हाला? म्हणून या गोष्टींवरनं
शांतपणे निवांतपणे विचार करा. घाईत कोणताच निर्णय घेऊ नका. म्हणून मी तुम्हाला प्रक्रिया सांगितली. जरी तरीही कन्फ्युजन असेल तर काय करायचं, सरळ 2 पुस्तकं घ्यायच्या मार्केटमध्ये जाऊन बालभारतीच्या 6वी किंवा 7वीची इतिहासाची पुस्तक इंग्रजीतनं घ्यायची आणि मराठीतनं घ्यायची. घरी यायचं, त्याच्यातले 2-3 पानं वाचून 2-3 चॅप्टर वाचून बघायचे, मराठीतनं वाचायचे आणि इंग्रजीतनं वाचायचे आणि कोणत्या याच्यात मला सोप्या पद्धतीनं कळतंय हे बघायचं आणि त्याच्या आधारावर निर्णय घेऊन टाकायचा. ठीक आहे. पण तो निर्णय फक्त त्या निकषावर घ्यायचा नाही. मग दुसरं काय बघायचं, मार्केटमध्ये रिसोर्सेस आहे का. रिसोर्सेस जर असतील तुमच्या भाषेमध्ये तर मग तुम्ही गो थ्रू करायचं की ठीक आहे आता मी करू शकते, मला समजून येतंय त्या भाषेमध्ये आणि मग अभ्यासाला सुरुवातीला लागायचं. पण एवढं तरी करा. आता तुम्ही म्हणाल सर मार्केटमधनं 2 पुस्तकं आणू का. अरे ठीक आहे ना, तुमचं म्हणजे नंतर प्रॉब्लेम येण्यापेक्षा आता सुरुवातीला जर तुम्ही दोन पुस्तकं विकत घेतले एकच स्टँडर्डचे 6वीचेच घ्या, एक मराठीतनं घ्या, इंग्रजीतनं घ्या, काहीही हरकत नाही. जाऊन तुमचे 200 रुपये जाणार आहे, पण पुढे होणारा त्रास टाळता येतो. म्हणून लक्षात ठेवा, थोडं एफर्ट्स घ्या. ठीक आहे. इनिशियल निर्णय घेताना निर्णय जर चुकला तर त्याचे परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावे लागतील. आयुष्यभर म्हणजे परीक्षेभर भोगावे लागतील. ठीक आहे. आणि निर्णय जर बरोबर राहिला त्याचा फायदा देखील तुम्हाला होऊ शकतो आणि वर्षभरात तुमचा निकाल येऊ शकतो. म्हणून या गोष्टींचं तंतोतंत पालन करा विद्यार्थी मित्रांनो. तर या गोष्टी तुम्हाला विचार करायचा आहे की कोणत्या भाषेमध्ये मला परीक्षा द्यायची आहे. तर हे जे मी तुम्हाला निकष सांगितले यावर विचार करा आणि त्या आधारावर तुम्ही स्वतःचा निर्णय घ्या. या व्यतिरिक्त जर तुम्हाला भाषेसंदर्भात अजून देखील डाऊट असेल तर सरळ तुम्ही काय करा, हा माझा नंबर मी देतोय 8806242059. या नंबरवर तुम्ही मला डायरेक्टली कॉल करू शकता किंवा मेसेज देखील करू शकता. आणि जर तुमचे अजूनही डाऊट असतील तर सरळ मला कॉल करा, मी तुमचा डाऊट रिझॉल्व्ह करायला तिथे तयार आहे. जर तुम्हाला बोलायचं असेल, संभाषण करायचं असेल तर कॉल करा, मेसेज करायचा असेल तर साधा मेसेज केला तरी चालेल. तुम्हाला सिलेबस हवा असेल तर सिलेबसचा मला मेसेज करा, व्हॉट्सअप करा या नंबरवर. तुम्हाला जर नोट्स हवी असतील तर नोट्स संदर्भात मला मेसेज करा. तुम्हाला बुकलिस्ट हवी असेल तर बुकलिस्ट संदर्भात तुम्ही मला डायरेक्टली काय करू शकता, मेसेज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वपूर्ण अनाउन्समेंट जी मला या व्हिडिओच्या माध्यमातून करायची ती म्हणजे काय, तर येत्या 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता म्हणजे शनिवारी संध्याकाळी 5 वाजता एओनएस अकॅडमीच्या वतीने एका वर्कशॉपचं आयोजन आम्ही केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. हा जो वर्कशॉप आहे या वर्कशॉपच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला तुमच्या मनात असलेल्या ज्या विविध शंका आहेत त्या डायरेक्टली तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता आणि तुम्हाला उत्तर आमोरासमोर तिथे मिळेल. म्हणजे हा एक प्रकारचा 1-to-1 कन्व्हर्सेशन तिथे होणार आहे. आता या वर्कशॉपचा आमचा उद्देशच तो आहे की आता काय होतं की युट्यूबच्या माध्यमातून फक्त मी इथे बोलतोय, तुम्ही माझ्यासोबत संभाषण साधू शकत नाही आणि विद्यार्थ्यालाही शिक्षकासोबत संभाषण साधता यावं या अनुषंगानेच आम्ही हा वर्कशॉप आयोजित केलेला आहे. तर या वर्कशॉपसाठी एक आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. तो ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टार्गेट MPSC वर्कशॉप नावाचं एक व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही चॅनल जॉईन करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तिथे टाकून ठेवा. आपण 8 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता गुगल मीटच्या माध्यमातून ते सगळे प्रश्न आपण त्यावर चर्चा करणार आहे आणि इतर जे तुमचे प्रश्न वेळेवर येतील ते तुम्ही सरळ मला किंवा माझ्या टीमला विचारू शकता. कधी आहे? 8 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता. हा वर्कशॉप सगळ्यांसाठी मोफत आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील त्याची लिंक शेअर करू शकता. तर व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला का बरं जॉईन करायचा आहे? कारण जे गुगल मीटची लिंक आहे ती त्याच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर केली जाणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला इतर प्रकारचे जे करंट अफेअर्स आहे, परीक्षा संदर्भातले अपडेट जर हवे असतील तर तुम्ही अवश्य आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल तर हा व्हिडिओ पॉज करा, हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला MPSC राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासाला तुम्हाला सुरुवात करायची आहे, त्या संदर्भात जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आमची समर्पण बॅच ऑलरेडी सुरू झाली आहे विद्यार्थी मित्रांनो. या बॅच अंतर्गत आम्ही पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू हे तीनही टप्पे एकत्रितरित्या आम्ही कव्हर करतो. यामध्ये तुमची उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस, पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज, मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बॅच अंतर्गत तुम्हाला मेंटरशिप दिली जाणार आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, नियोजन कसं करायचं आहे, या सगळ्या बाबीचं मार्गदर्शन तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. जी टीम आमची आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने एकदा तरी UPSC किंवा MPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, अशीच टीम तुम्हाला इथे शिकवायला असणार आहे आणि या बॅचचा ऍक्सेस तुम्हाला लाईफ टाइम साठी असणार आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही ही बॅच घेतली तर तुम्ही कितीही वेळा हे लेक्चर्स बघू शकता. यासाठी वन टाइम फी जी आम्ही आकारतोय ती आहे 29,999. यामध्ये आम्ही 10% सूट देतोय. म्हणजे हीच बॅच तुम्हाला 26,999 मध्ये अवेलेबल होईल. त्यामध्ये इन्स्टॉलमेंट अवेलेबल आहे. जर तुम्हाला या बॅच संदर्भात जर डिटेल्स हवे असतील किंवा बॅच जॉईन करायची असेल तर या दोन पैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 महिन्यापासून एओनएस अकॅडमीच्या वतीनं डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम अविरतपणे चालू आहे. हा प्रोग्राम फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे, याचं नाव आम्ही परिश्रम ठेवलेलं आहे. या अंतर्गत दररोज 10 वाजता प्रश्न पडतो, 10 ते 12च्या दरम्यान तुम्हाला उत्तर लिहायचं असतं.
12 वाजता पेपरचं डिस्कशन होतं प्रश्नाचं आणि 1 वाजेपर्यंत मॉडेल आन्सर टाकलं जातं. ठीक आहे, हा प्रोग्राम आमच्याकडनं फ्री ऑफ कॉस्ट चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं जर जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथून देखील तुम्ही हा प्रोग्राम जॉईन करू शकता. त्यानंतर आमची इथिक्सची बॅच आहे. आता इथिक्स बघा एक महत्त्वपूर्ण सब्जेक्ट एमपीएससी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये ऍड झालेला आहे. तर हा सब्जेक्ट जर तुम्हाला एकदम क्लिष्ट कन्सेप्ट सोप्यातल्या सोप्या भाषेत जर समजून घ्यायची असेल तर निलेश सरांनी ही बॅच स्वतः कंडक्ट केलेली आहे. ही बॅच मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे. या अंतर्गत तुम्हाला जे नोट्स आहेत ते देखील आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. जर तुम्हाला या बॅच संदर्भात कोणती माहिती हवी असेल तर सरळ निलेश सरांना त्यांच्या नंबरवर 9403692940 वर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो एऑनआयएस अकॅडमीच्या वतीनं विविध कोर्सेस आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तिथे आमच्या ऍपवर अवेलेबल करून दिलेले आहे. जर तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर सरळ तुम्ही काय करा, डिस्क्रिप्शनमध्ये एऑनआयएस अकॅडमीच्या ऍपची लिंक दिलेली आहे. तिथून आमची ऍप डाउनलोड करा आणि रजिस्ट्रेशनद्वारे एमपीएससी निवडा आणि कोर्सेस तुम्ही अवेल करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल एमपीएससी परीक्षेसंदर्भात तर कोणताही विचार न करता सरळ मला माझ्या नंबरवर कॉल करा 8806242059. नोट्स हवे असतील, सिलेबस हवे असेल, मार्गदर्शन हवं असेल, काही इश्यू असेल सरळ मला माझ्या नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.